नमस्कार बाबा. नमस्कार. आपलं नाव काय आहे? प्रकाश गोबा पाटील, गाव? पिंपळी, प्रगणे, जळवद, तालुका? अंमळनेर. बरं, आपण जी ही व्हरायटी लावली, हो, ही कुठली व्हरायटी लावली? ही महोदया कंपनीची 421. बरोबर. हे आता तुम्ही हे कापसामध्ये लावलेली? हे कापूस लहानपणी माझा एकदम छोटा छोटा होता. हा, हो, पेरणी झाल्यानंतर जवळजवळ आमच्याकडे 1.25 महिने पाऊस आला नाही. बरोबर. मग त्यानंतर पाऊस पडला. कापूस पीक माझं लक्षात येत नव्हतं की हा किती वाढेल, किती येईल. मग हे आंतर पीक माझं 4 फुटाचं आहे, 4 बाय 3 वर लावलेलं आहे मी. बरोबर. मग त्यानंतर मी डोकं चालवलं की आपण सूर्यफूल जर आणलं ते सरळ जातं. मग त्या मधल्या फड्डी आहेत. हो, जसं आपण मूग टोचतो बरोबर. त्याप्रमाणे सूर्यफूल मी टोचलं. बरोबर. महोदया कंपनीचं. चालेल. ते आपलं विकास कृषी केंद्रावरून आणलं होतं. कृषी विकासवरून आणलं होतं अंमळनेर येथून. बरोबर. मग ते बिया टोचल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 दिवसांनी सूर्यफूल उगवल्यानंतर मी फक्त प्रोफेक्स सुपरची फवारणी केलेली आहे. बरोबर. नंतर 8 दिवसांनी परत फवारणी केली. त्यानंतर सूर्यफूलला मला फवारणी देण्यात वेळ आलाच नाही. बरोबर. मग एकपूर फवारणीसाठी जे 2 फवारण्या केल्या त्या फवारण्यामध्ये जो उरला असेल त्या सूर्यफूलवर तीच फवारणी फक्त. नवीन त्याला 1 रुपया खर्च केलेला नाही. आणि 4 बिघ्याला मग खत काय द्यायचं, मग जसं आपण असं टाकतो मटेरियल वरून, तसं 20-20-0च्या 2 बॅगा फेकून दिलेल्या आहेत 4 बिघ्याला. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त आज दिवसपर्यंत 1 रुपया खर्च केलेला नाही. मग नंतर शेवट जेव्हाच्या पाण्यावरच ते मोठं झालं, पुरण निसलं वगैरे. आणि नंतर विहिरीचं 1 पाणी दिलेलं आहे शेवटचं. मग पाणी देण्याची बी गरज भासली नाही त्याला. बरोबर. ती असं त्याप्रमाणे याची आज दिवसपर्यंत मी देखरेख केलेली आहे. आणि इतर व्हरायटीपेक्षा तुम्हाला कसं वाटतं? मी दुसऱ्या 2-3 व्हरायट्या घेतलेल्या आहेत. हो, विकचं बी घेतलंय, वेदाचं घेतलंय. त्याच्यामध्ये मला याची भाकर खूप मोठी वाटली. फुल एकदम जोरदार, जबरदस्त, पूर्णपणे भरीव वाटलं मला हे. बरोबर. आणि तुम्ही आता जर एखाद्या शेतकऱ्याला सांगाल की याची लागवड कुठल्या पद्धतीने करायची, तर तुमच्या माझ्या मते या व्हरायटीची लागवड 2.5 बाय 1 वर करायला पाहिजे. 2.5 बाय 1 वर करायला पाहिजे. त्याचा काय फायदा होईल शेतकऱ्याला? आणि ते फुल पूर्णपणे भरतं. बरोबर. हो, म्हणजे पोकळ राहत नाही. आणि जर आपण 2 बाय 8-9 इंचावर, 1.5 बाय 8-9 इंचावर लावलं, त्याचं फुल लहान येतं, मध्ये पोकळ राहतं, पूर्णपणे ते भरीव होत नाही. बरोबर. हो, चालेल. धन्यवाद बाबा. धन्यवाद. आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आपलं. हो.